नमस्कार भावांनो बहिणींनो. नेमकाच स्वयंपाक झालाय तुमच्या ताईचा आणि लय गरमी होऊ लागली तर ते आता ते समोरचा दरवाजा बाल्कनीतला लावून घेतलाय. म्हणलं लावून घेतलेलाच बरा राहतोय. लय गरमी होऊ लागली. थोडासा पंखा चालू केलाय आणि म्हणलं आता मागच्या घरात बसावं. नेमकी स्वयंपाकाचे आता थोडेसे भांडे आहेत. आता भैया आता यायचा टाईमच झाला आहे. आता 12 वाजलेत तर त्याला जेवू घालीन मग तेच भांडे सगळे संगच घासीन. म्हणलं आता नंतरच घासते ते. 2-3 भांडे स्वयंपाकाचे काय घासावं म्हणलं ते मग नंतर घासते. आता दाजीचं आवरून दिले, दाजी गेलेत आणि म्हणलं आता आपण स्वयंपाक झालाय सगळं झाले ना आता काढा हेडो. आता काय कामं नाही राहिले. आता उशाच्या खोळी आलत्या इकायला मग खोळी घेतल्या. मग किती दिवस झाले वाट पाहू लागले. जावा घ्यायचं असलं तेव्हा येत नाही. मग लय वाट पाहिली तर मी असा कलर घेतलाय उशाच्या खोळ्याचा आणि एक लाली. आता ती तिकडे येत आता ते तिकडच्या घरात तर मग दाजीला हेच कलर आवडलाय तर म्हणे हेच कलर लाव म्हणे उशाच्या खोळ्याला. त्याला लय आवडलंय म्हणे. लय भारी कलर आणलाय तो. हे दरवाजे बंद आहेत ना म्हणून अंधार अंधार वाटायला लागलाय. सगळे दरवाजे बंद करून घेतले आणि हे कलर आहे आणि ते हे असा कलर आहे. तर यायला ह्यो नाही आवडला. ह्यो कलर मला नाही आवडला म्हणे. तेच लाव म्हणे ते आवडलाय. मळसाबादीच कलर घेत असते मी. आता टेका उशीचे घ्यायचे तर आता तर त्या माणसाकडं ते म्हणे नाही म्हणे माझ्याकडे नाही राहत. नाही म्हणलं पा किती घाम येईल. इकडे लय गरमट वातावरण होते या स्वयंपाकाच्या घरात. थोडासा पंखा लावा म्हणलं. मग ते म्हणे मला ह्या उशायचे ते कलर नाही आवडली म्हणे. जास्त करून हेच कलर आवडलाय त्याला ह्यो. तर हे मस्त वाटायला लागले तर हे लाव म्हणे उशायला खोळी. त्याला आवडला ह्यो कलर. आता भैया येईन तर भैयाला खुश होईन. आणि दाजीची पण मान दुखती मग त्याला म्हणलं एकच उशी घ्या जाते मी उशाला. त्याची मान दुखती आणि मग ते खोळी खराब ते उशा खराब होत्यात. तसंच पहिल्या टेका उशा मग खोळी नाही आल्या तर खराब झाल्या त्या. हे डोक्याला तेल लावते तर तेलकट होत्यात. आता जाईन मी याच्यासोबत. आता हे घेतल्यात आणि ते आणायला जाईन आता. तर आता ते म्हणे आधी नंतर जाऊ म्हणे. आता त्याला कामाच्या टाईम नसतोय. म्हणलं जाऊ दे आता. लय बाऱ्या सांगते मी घेऊन या पण ते हे लोक आणत नाहीत. ते म्हणतात नाही टेका उशायच्या नाहीत. आणि इकडं लय सस्त्या येतात शिटीनं. म्हणजे इकडं जास्तीत जास्त 50 रुपयात 2 जोडी येतात उशाच्या आमच्या इकडे. इथं दारावर 100 रुपयाच्या 4 येतात समजा. असं होतं. 2 जोड्या येतात समजा 100 रुपयाला. मस्त आहे. मग म्हणलं आता घेऊनच घेऊ द्या. दारावर आल्यात तर दाजी म्हणे सारखं काही ना काही घेत राहते. घेतच राहते. म्हणलं घेऊ द्या जा. भैयाचं चाललं होतं मम्मी उशायच्या खोळी घे आपल्याला खोळी घे. आता भैया म्हणे मम्मी स्वयंपाक पाणी लवकर म्हणजे मी लवकरच हे करून घेते. स्वयंपाकाचा लवकरच हे करते. आता हे कपडे घालते मी आणि टी शर्ट. आता हे ड्रेस जर घातले समजा हे हिडो काढायला मस्त येते. असे चिटकून गळा राहतोय. तसं आता तिकडच्याचं मायरातल्याचं काहीच नाही पण इकडच्याचं असतंय. ओढणी घ्यायची हे घ्यायचं. दाजीचं काय नसतंय तसं. आता दाजीच्या डोक्यात भरू द्यायला लागलेत ओढणी घ्यायला लावाय जाय म्हणून. आणि आता इथल्या दिवस दाजी कधीच नाही म्हणले ओढणीचं ना. आता वयस ओढणी घ्यायचंय ना. पहिल्यानं काहीच म्हणत नव्हते. आता टी शर्टावर कोण ओढण्या घेतंय. मग असं आहे. आणि मग फौजी काय म्हणन म्हणे टी शर्टावर याच्यावर. म्हणलं फौजी काहीच म्हणत नाही. फौजीला मा भाऊ जसं फौजी तर त्याला उलट साड्याने आवडत नाही. माझ्या भावाला त्याला ड्रेस आणि हेच आवडते. ते म्हणते सगळे अंग झाकून राहते ताई. त्याला काय एवढ्या साड्या आवडत नाही. आणि तिकडच्या याचं काहीच नाही समजा. हे कपडे नको घालू ते नको घालू. दाजी काय नाही तर म्हणत पण ओढणी आता ओढणी घ्या जाय ना वयसू. असं असतंय मग. समजून घ्या आता. किती लोक आहेत कानं भरून देणारे. गावाकडून फोन करतील त्या बायकोला साड्या नाहीत का ड्रेस घालायला. आता किती जमाना बदललाय आता. तिकडं पण माय भावजाया दोन्ही पण ड्रेसच घालत्या. साड्याचं कोण नाही आता. सगळेच आता ड्रेस आणि साड्याचं काहीच नाही. आता लय लोक अशा बया लगे
मला तर उलटे ड्रेस आवडते, तर माझ्या लहान्या भावाला ड्रेस आवडते, साड्या नाही आवडत त्याला. त्याला ते अंग उघडं राहते, ते म्हणते मग साड्या आवडत नाही ताई. माझ्या भावाला ड्रेस आणि हेच आवडते. आणि दाजीचं काहीच म्हणणं नसतंय, हे नको घालू ते नको घालू. पण कितीकच जण आहेत आता, सांगू पण शकत नाही. हिडो पाहतात तर मग त्याला येतीन राग, म्हणून हिडो काढला येईनं आणि म्हणायला लागली म्हणून कपड्याचं. पण मग म्हणणं आहे आता मला सासू पण नाही राहील, सासरा नाही. आता कोणीच नाही आमच्या घरी, लगे जुने माणसं, लगे चुलत सासरा नाही, सक्का नाही, सक्की सासू नाही, समजा कोणीच नाही राहिलं. आता सगळे देवा घरी गेले. आता आमच्या इकडं सगळी नवीन लगे नवीन पिढी, समजा जुने कोणीच नाही राहिलं. जवळक मै चुलत सासू हे ते होते. माझ्या सासूचं काय नव्हतं, माझ्या सासूला फिरी होत्या. त्याचं काहीच नाही, ड्रेस नका घालून हे नका घालू. समजा गावाला जायचं असलं तर मग मी ड्रेसवर नव्हते जात. आता समजा मी हारसू छकू एवढाली झाल्यावर मी ड्रेसवर जाते. आता दाजीचं काय म्हणणं नाही ना. पहिले दाजी म्हणायचे गावात नाही घालायचा, घरी गेल्यावर ड्रेस पण घालू देत नव्हते. पण आता गावाला जायचं असलं त्याच्या घरी पण तिकडं आमच्या, तर ड्रेसने घालू देतात ते. आता काय नाही त्याचं, लय फिरी येत ते. पण मग लोकायचं असतंय, वडण्या घ्या हे घ्या लावा जाय ना, ते घ्या लावा जाय, असे करतात. मग सुखी संसार कोणालाच चांगला वाटत नाही कोणाचा. आता त्याच्या मनात काय आणून द्यायचं, वडण्या घ्यायला लावा जाय हे घ्यायला लावा जाय. आता ह्या ड्रेसवर, आता टी शर्टावर याच्यावर कोण वडण्या घेते. मग असं येते पहा मग कसे आहेत मग शिकवणारी. पण ते कधीच कोणाचं ऐकत नाही. त्याला जर कोणी काही म्हणलं ते मला सांगतात. कोणाचा फोन जर आला तर तुझ्या बायकोला साड्या नाही का हे नाही का, आणि ड्रेसच काऊन घालती, इथले कपडे आहेत मला ड्रेस हे आल्लं काल्लं फराक सारखे हे. तर मी हेडो तर पाहता ते मी असाच टाकते. मी कधीच आल्लं कपड्यावर नाही. ज्या कपड्यावर असले काम आवरायचं आपलं, ज्या कपड्यावर असले त्याच कपड्यावरचे हेडो असतात. मी कधीच लय मेकअप करून आणि चांगले चांगले कपडे हे करून हेडो काढत नाही. मग आई बोलती मला, मग ती त्याच कपड्यावर काय हेडो टाकते. ताई साड्या घालायच्या, कधी ड्रेस घालायचे बदलून बदलून. पण मग काहीच नाही, जसं काम मला येळ भेटला मी तसा हेडो टाकते. तरी लय ड्रेस बदलत नाही. मग जर बदलले तर डबल म्हणतील लयच कपडे बदलू बदलू हेडो काढती म्हणून. आता मै भाऊ घेतात मला कपडे, तुमचे दाजी घेतात, आता हे म्हणणारे घेतात का कधी मला कपडे. मग असे लोक आहेत पहा मग कसे आहेत. तरी पण मला मै दोन्ही भाऊ आणि तुमचे दाजी घेतात, हे 3 जण घेतात मला कपडे. मग पहा कसे आहेत. वडण्यास घ्यायचं आणि हेच घ्यायचं. कधी आपल्याला बोटभर कपडा घेऊन देणार नाही. मग आता म्हणणारे द्या आणि मला वडण्या घेऊन 1-2 डझन असे आहेत. मग घेऊन द्यायच्या. भेटायला लागल्यावर कोण नाही म्हणते द्या मग 2-1 डझन वडण्या घेऊन मला. पहा मग असे लोक आहेत. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.